तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बेगमपेठ परिसरातील एका घरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दोघे बंदुकीसह घरात शिरले. यावेळी घरामध्ये महिला आणि तिची मुलगी उपस्थित होत्या. त्या दोघींनी मिळून आरोपीचा मोठ्या हिमतीने सामना केला. आरोपीच्या हातात बंदूक असूनही त्या दोघी त्याला घाबरल्या नाहीत. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार नवरत्न जैन आणि त्यांची पत्नी अमिता हे मेहोत रसूलपुरा येथील पैगा हाऊसिंग कॉलनीत कुटुंबासह राहतात. गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास अमिता, तिची मुलगी आणि मोलकरीण घरात होत्या. यावेळी प्रेमचंद आणि सुशील कुमार नावाचे व्यक्ती कुरिअर देण्याच्या बहाण्याने घरात आले. अमिताने दोघांनाही घराबाहेर थांबायला सांगितले, पण हेल्मेट घातलेला सुशील कुमार घरात शिरला आणि त्याने अमितावर बंदूक रोखली. त्यानंतर प्रेमचंद याने मोलकरणीच्या गळ्यावर चाकू लावला. यानंतर अमिता आणि तिची मुलगी आरोपी सुशीलसोबत झटापट झाली. दोघींचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. मात्र तोपर्यंत सुशील तेथून फरार झाला. तर प्रेमचंदने चाकूचा धाक दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी सुशील कुमार यालाही काझीपेठ येथून ताब्यात घेतले.